नमस्कार मंडळी. आता आज आकार तळायचा आहे, त्याच्यामुळे मी काशीफळ भोपळ्याच्या तुम्हाला गोड पुऱ्या बनवून दाखवणार आहे. आता भोपळा कापून घेऊ आपण. तेव्हा किती भारी भोपळा निघलाय, लाल जर भोपळा, आपला घरचं भोपळं आहे. काय वाजतं खमंग यायला लागला बघा आता भोपळ्याचा. ह्या तेव्हा आता ह्यातली आपण जाळी सगळी काढून घेऊ साईडला. एक महत्वाचं आहे बघा, आपल्या घरचं जे ही भाजीपाला, ही भोपळं, ही कुठलं बी कारला असो, भोपळा असो, ते घरचा असतो, त्याला आपण औषध मारित नाही. आपण का ते खायापुरता केलेला असतो, त्याच्यामुळं त्याला जास्त चव येते. असं सगळं खरडून काढून घ्यायचं बघा. आता ही बिया आहेत त्या पण आपल्याला लय महत्वाच्या ना, ते पण आपल्याला असं जपून ठेवावं लागतात लावायला. परत आपण भाजून पण खाऊ शकतो, ती भाजून पण खायला छान लागतात. आता हे भोपळा स्वच्छ करून झाला बघा, जाळी बी सगळं काढून घेतलंय. आता हे आपण कापून घेऊ. आता काय याचं वजन नाही केलेलं, आता हे पावशेराच्या पुढं असणार आहे. असं बारीक बारीक तुकडं करून टाकायचं बघा, म्हणजे आपल्याला कढईत बी ठेवायला येते आणि झाकायला पण येईल त्याच्यावर चांगलं, म्हणजे पटकन उकडून निघतात. आपल्याला वरची साल पाठीमागची उकडल्यावर काढायची. हे भोपळा आता कापून घेतलाय आपण. तर मी गुळ खिसून घेते. आता गुळाचा अंदाज काय सांगायचा नाही, पावशेराचा अंदाज घेते बघा. गुळ त्याला काय गोड झालं तरी काय अडचण नसते. गुळ खिसून झाला बघा आपला. पावशेराचा अंदाज घेतलाय. पुऱ्या करण्यासाठी गव्हाचं पीठ, तेल, भोपळा, विलायची, खसखस, मीठ, गूळ एवढं साहित्य घेतलंय. आता भोपळा शिजू घालायसाठी कढई ठेवून घेते चुलीवर. आता भोपळा शिजू घालण्यासाठी अर्धा तांब्या पाणी ओतून घेते. याच पाण्यात भोपळा टाकून घेते शिजायला. भोपळ्याला काय लय पाणी लागत नाही, एवढ्याच पाण्यात शिजून घ्यायचं आपल्याला भोपळा. एवढं पाणी लागत नाही, पण भोपळा आता जास्त आहे, अंदाजे ह्याचं काय माप नाही, पाणी एवढं लागणार आहे. तर पाठीकडनं कशाचा टाकलाय, आपल्याला ती पाट शिजून घ्यायची जास्त, म्हणजे ती काढून घ्यायचं आपल्याला घर, त्याच्यामुळं आता टाकलाय भोपळा शिजायला. आता त्याच्यावर झाकण टाकून घेते.
आता 10 मिनिटं भोपळा शिजून घ्यायचा आपल्याला. भोपळा शिजूस्तोवर विलायची बारीक करून घेते आता. विलायची टाकली म्हणजे जरा खमंग पुऱ्या लागतात बघा खायला, म्हणून विलायची टाकायची त्याला. आता बारीक कुटून घेते. आता बारीक कुटून झाली विलायची, काढून घेते. दहा मिनिटं झालं बघा. आता भोपळा शिजला का कसा बघते मी. आता पाणी पण आटलंय सगळं, शिजलाय बघा चांगला भोपळा. आता भोपळा उतरून घेते. आता गरम गरम ह्याची साल काढते आणि टाकते गुळात, म्हणजे गुळ मुरतो ह्याच्यात भोपळ्यात. अशी साल पाटीची सगळी काढून घ्यायची आणि टाकायची ह्याच्यात. बघा किती साल भारी निघते बघा. कच्चा असल्यावर जरा निघत नाही, मग त्यासाठी जरा उकडून घेतल्यावरच काढल्यावर स्वल्प पडतं जरा ही साल काढायला पाटीची. लय गरम आहे बघा, पोळतोय बी हाताला. गरम गरम काढलं तरच हे गुळात मुरत आहे. ते गुळाला पाणी सुटतं आणि गुळ मुरतो ह्याच्यात भोपळ्यात, त्याला चव येते. मग गरम गरम बी काढल्याशिवाय भाग नाही. आता साल काढून झाली आणि जरा भातोडीने हलवून घेते. जरा अजून गरम असताना हात घाला यायचा नाही त्याच्यात, म्हणून खालवर करून घेते, त्याला पाणी सुटत. आता ह्याच्यात वाटलेली विलायची टाकते आणि खसखस बी टाकते लगेच. सकाळी अर्धा तास भिजून दिलाय. सकाळी किती आता भारी भिजलंय. आता पीठ मळायसाठी ओतून घेते परातीत. आता पीठ घालून घेते ह्याच्यात. आता पीठ ह्याच्यात जसं खपन तसं ह्या पाकातच मळायचं आपल्याला, पाणी घालायचं नाही ह्याला. तर जेवढं पीठ खपन तसं हे पीठ घालायचं. पिठाचं काय आता माप सांगत नाही मी तुम्हाला. आता पिठाच्या अंदाजाने मीठ टाकून घेते ह्याच्यात. गोड जरी असलं तरी मीठ लागतं त्याला, त्याची चवच येत नाही. आता ही लय घट नाही, लय पातळ नाही, मध्ये पीठ मळून घ्यायचं आपल्याला.
असं दोन्ही हाताने चांगलं मळून घ्यायचं बघा ह्याला जरा. त्याच्याशिवाय एकजीव होत नाही ह्याचा भोपळ्याचा गुळाचा पिठाचा. चांगलं ह्याला मळून घ्यायचं दोन हाताने. जसं पीठ खपन तसं आता ह्याच्यात थोडं 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 टाकून घ्यायचं. आता पीठ मळून झालंय, थोडं तेल लावते त्याला. असा घट्ट गोळा मळून घेतला. आता चुलीवर कढई ठेवून घेऊ. आता कढईत तेल टाकून घेते पुऱ्या तळायला. आता तेल ठेवलंय चुलीवर. आता पुऱ्या लाटून घेते 2-4 तवर. तेल लावून लाटायच्यात. लय जाड नाही लय पातळ नाही, मध्यम ठेवायच्या. पीठ किती आता भारी भिजलंय, मऊ झालंय बघा पीठ. लाटायला पण लय भारी यायला लागलं काय. असं गोल लाटून घ्यायच्या. लय मोठ्या बी नाही लाटायच्या, मध्यमच लाटायच्या. बघा किती भारी आल्या काय. आता तेलाला तावा आलाय, पुऱ्या तेलात टाकून घेते आता. जेवढ्या तेलात बसत्या तेवढ्या टाकून घ्यायच्या बघा. तेव्हा किती भारी फुगल्यात आहे बघा आता पुऱ्या. मस्त झाल्यात, कणिकच लय मस्त मऊ झालती. चांगल्या भाज्यातला काढून घेते. आता ह्या काय एक गहाणा काढलाय, आता दुसरा टाकते. एक एक 2-2 3-3 काय बसत्या तेवढ्या टाकून घ्यायच्या त्याच्यात. आता 2च टाकते. चांगल्या फुगत आहेत बघा मस्त. तेव्हा किती भारी फुगत आहेत पुऱ्या.
आता लाल भाजला काढून घेते. असं वरच्यावर आता भाजीत भाजीत आता लाटायचं बी. लाटायचं टाकायचं लाटायचं टाकायचं. आता एवढं नुसतं असंच चालून द्यायचं. जसं भाजून तसं जसं हे होईल तसं लाटत राहते. आता आपल्या पुऱ्या तळून झाल्यात, काढून घेते आता. आकार तळणात आज आपण काशी फळभोपळ्याच्या पुऱ्या तळल्यात. कोणाकोणाला आवडल्या असतील त्यांनी नक्की कमेंटमध्ये सांगा आणि या खायला.